वास भारी येते नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. भामा नदीवर पोहण्यासाठी गेलेला युवक नदीत बुडाल्याची घटना सोमवारी दिनांक 25 मार्च 2024 रोजी घडली आहे. संबंधित तरुणाचा नदीत शोध घेऊनही त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. भगतसिंग राजपूत, वय वर्ष 22, सध्या राहणार चाकण नाणेकरवाडी, मूळ राहणार राजस्थान असे नदीत बुडालेले तरुणाचे नाव आहे. धुळवडीची सुट्टी असल्यानं भामा नदीत पोहायला गेल्यानंतर सदरची घटना घडली असल्याची बाब समोर आली आहे. सायंकाळी अंधार पडल्यानंतर संबंधित तरुणाचे शोधकार्य थांबवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2 गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. कारण शरद पवार यांच्याकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तब्बल 20 वर्षांच्या कालावधीनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी 26 मार्च 2024 रोजी घर वापसी करत आहेत. मंचर येथे मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे. आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शहा यांची मैत्री सर्वांना माहीत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र ज्यावेळी 2004च्या निवडणुकीत आढळराव पाटील यांना खेड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली, त्यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2004 साली मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते. त्यानंतर आता तब्बल 20 वर्षांनंतर आढळराव पाटील हे स्वगृही परतत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेचे राजकारण देखील बदलल्याचे पाहायला मिळणार आहे. 2019 मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणारी निवडणूक अस्तित्व दाखवणारी आहे. शिरूर लोकसभेत अनेकांचे अस्तित्व पणाला लागले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे अतुल बेंडके, खेड आळंदीचे दिलीप मोहिते, हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे मित्रपक्ष भाजपचे आहेत, तर शिरूरचे अशोक पवार हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद दिसून येत आहे. तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीशी नेते कमी असले तरी सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड पाठिंबा वाढत असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाच्या गळ्याची माळ पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खेड तालुक्यातील त्याच गावामध्ये आज पारंपरिक पद्धतीने वीर देवांचा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमात ग्रामस्थ खूप संख्येने उपस्थित होते. त्याच गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मानाच्या वीरांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. चाकण नगर परिषदद्वारा पुणे नाशिक महामार्ग व चाकण शहरातील मुख्य रस्त्यावर कायमस्वरूपी लोखंडी ग्रिल दुभाजक लावावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यापूर्वी चाकण पोलीस स्टेशनद्वारा विविध बैठकीत ही मागणी पोलीस प्रशासन यांनी केली असून यामुळे अपघात संख्या कमी होऊन बेशिस्त वाहतुकीस चाप बसण्यास मदत होणार आहे. चाकण नगर परिषद महात्मा फुले नगर रस्ता काम, विद्युत लाईन, पथदिवे वाहिनीसह अन्य तांत्रिक कामे मार्गी लागत नसल्याने गेले 8 दिवस संथ गतीने रस्ता काम सुरू आहे. कंत्राटदार यांच्याकडे चाकण नगर परिषद अंतर्गत खूप कामे असल्याने त्यांनी सर्वच कामे सुरू केली असून एक ना धड भाराभर चिंध्या अशी कामांची परिस्थिती झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेले दुकानदार व रहिवासी यामुळे हैराण झालेले आहेत. काम लवकर करा किंवा आम्हाला रस्ता मोकळा करून द्या अशी मागणी नागरिक करत असून याच गतीने काम सुरू राहिले तर पुढील 3 महिने काम होणार नाही असे स्थानिक लोक सांगत आहेत. होळी करा लहान, पोळी करा दान हा उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी येथे राबवण्यात आला. खेड तालुक्यातील दक्षिण भागात सर्वत्र होळी व धुळवड सण उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी 6 नंतर रीतिरिवाजाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने होळी पेटवली. यावेळी रांगोळी काढून होळीसाठी अंगण सजवण्यात आले होते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. कुरळी, मोई, निघोजे, चिंबळी या भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात व पारंपरिक धार्मिक विधी पार पाडीत होळीची पूजा केली.
विशेषतः प्रत्येक गावात मंदिरासमोर व प्रत्येक घरासमोर होळी पेटवून विधिवत पूजा करण्यात आली. कुरुळी परिसरात उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने धुलिवंदनानिमित्त सर्वत्र जल्लोष दिसून आला. विविध रंगांची उधळण करण्यात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले होते. ठिकठिकाणी बालगोपाळ रंगांची मनसोक्त उधळण पाहावयास मिळत होती. आळंदी येथे होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडला. आज दिनांक 25 रोजी आळंदीमध्ये रंगाची मुक्तपणे उधळण करून मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी करण्यात आली. शहरात विविध ठिकाणच्या परिसरात बच्चे कंपनीसह तरुण वर्ग सुद्धा रंगाची उधळण करताना दिसून येत होता. खेड तालुक्यामध्ये होळी आणि धुलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. चाकण भागात उत्तर भारतीयांनी होलिकात्सव उत्सव साजरा केला. आज दिनांक 24 मार्च 2024 रोजी राजगुरुनगर या ठिकाणी संपूर्ण खेड तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाची बैठक संपन्न झाली. यावेळी समाजाला शासनाकडून उपेक्षित ठेवल्याची तक्रार समाजातील कार्यकर्त्यांनी केली. आजच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या बलिदानातून प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन राजगुरुनगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केले. शहीद दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव, उपमुख्याध्यापिका संध्या कांबळे, पर्यवेक्षक दशरथ पिलगर, बाळासाहेब गाडेकर, पांडुरंग डावरे, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या या 3 महान विभूतींचा आज स्मृती. देशाच्या स्वातंत्र्यात स्वतःचे अद्वितीय स्थान निर्माण करणारे शहीद आजम भगतसिंग, हुतात्मा शिवरामरे राजगुरू आणि क्रांतीवीर सुखदेव यांना स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे. चाकण नगर परिषद हद्दीत मुख्य रस्ता वाहनतळ झालाय. पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक शाखा यांनी चाकण नगर परिषद यांच्याबरोबर समन्वय साधून शहरातील वाहतूक कोंडी उपाययोजना अनुषंगाने नियोजन केले. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून सर्रास वाहनतळ म्हणून रस्ते वापरले जात आहेत. चाकण नगर परिषद वाहतूक शाखा यांच्याकडे असलेल्या ट्रॅफिक वॉर्डन यांचे वेतन देत आहे. मात्र प्रत्यक्षात हे वॉर्डन कुठे वापरले जात आहे हे समजत नाही. चाकणकर जनतेच्या कराचे पैसे घेऊन चाकणकर जनतेला वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली असून हा प्रश्न सन 2004 पासून जैसे थे आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेत हुतात्मा राजगुरू पुण्यतिथी निमित्तानं अभिवादन करण्यात आले. हुतात्मा राजगुरू पुण्यतिथी निमित्तानं बँकेच्या आवारातील हुतात्मा राजगुरू बँकेचे संस्थापक व स्वर्गीय परशुराम आपटे यांच्या पुतळ्यास अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संचालक किरण आहेर, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, राजेंद्र सांडभोर, समीर आहेर, विजय डोळस, सुरेश कौदरे, धर्मेंद्र खांडरे, बँकेचे अधिकारी अमृत टाकळकर, दिलीप मलखे, दत्ता रुके, संजय पवळे यांच्यासह बँकेचे कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.